सगळ्यांनी हुशारीने वागलं पाहिजे। येणारा काळ आपल्यासाठी उज्ज्वल काळ आहे। हे सरकार उलटवून टाकणं ही आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे। एकीकडे उमेदवार संविधान बदलायची भाषा करते, एकीकडे उमेदवार मी 5-5 वर्ष मायबापाला भेटत नाही म्हणते। 5 वर्ष तू मायबापालाच भेटत नाही तर तू मतदारांना काय भेटशील बाबा उद्या? साधा विषय। आणि ह्यांना उमेदवारीची तर कशामुळे दिल्या हीच नाही कळली। आज या परभणी जिल्ह्यामध्ये महायुतीकडे एकही माणूस नव्हता का उभे राहणारा? मग महादेव जानकर सारखा बाहेरचा सातारा जिल्ह्यातला माणूस इथं उमेदवार होतो, ही आमच्यासाठी शोकांतिका आहे। उद्या आम्ही छोट्या मोठ्या कामासाठी भांबळे साहेबाला सोडून, बंडू जाधवला सोडून, टारपे साहेबाला सोडून तुम्ही का साताऱ्याला जाणार आहेत का? अरे आम्ही तुमच्या रक्तामासाच्या आहोत। अर्ध्या रात्री जरी तुम्ही हाक दिली, तुमच्या हाकेला ओ देऊन आम्ही धावून येणारी माणसं आहोत। एक मराठीमध्ये म्हण आहे, आपल्याच्या पायथ्याला बसावं शेजाऱ्याच्या उशाला बसण्यापेक्षा, किंवा जेवायला उकंड्यावर बसावं पण वाड्या आपला असावा। हे वाडे तुमचे मजबूत आहे, तुम्ही काळजी करायची कारण नाही। जेव्हा जेव्हा चांगला वाईट प्रसंग तुमच्या जीवनामध्ये येईल त्यावेळी मी आणि भांबळे साहेब तुमच्यासाठी अर्ध्या रात्री धावून येऊ, हे आपल्याला या ठिकाणी अभिवचन देतो। शेवटी ह्या मातीत आम्ही जन्मलो आणि ह्या मातीशी प्रामाणिकपणा ठेवणं आमचं कर्तव्य आहे। कारण काय झाले की आपला प्रतिस्पर्धी उमेदवाराजवळ मतं मागायला काही जागाच नाही। कोणत्या तोंडाने मतं मागणार आहे? कोणाचं काही देणं नाही घेणं नाही, कोण्या गाव कुठं आहे, कोणतं गाव काय नाही माहीत नाही। आता आलाय तर खरी, मग आता मतं मागायचे कसे? तर मग मताचं ध्रुवीकरण करायचं काम हे जर कोण करत असेल तर माझ्या प्रतिस्पर्धी आलेला उमेदवार करत नाहीये। मित्रांनो लक्षात ठेवा, ह्याच्या मागं मोठं डोकं आहे ते भारतीय जनता पार्टीचं। त्यांना समाजाचं ध्रुवीकरण करायचंय, त्यांना त्या ठिकाणी वातावरण निर्मिती असलेली चांगली आहे ती खराब करायची आहे। दोन समाज, इतर सगळा समाज एकत्र नांदतोय, त्याला नांदू द्यायचं नाही। जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।